नमस्कार. नारायणी फाउंडेशन आयोजित महाकाव्य स्पर्धा 2026 साठी कविता पाठवत आहे. कवितेचे शीर्षक निर्भया. माणसांमध्ये उद्भवणारी भूक ही प्राकृतिक म्हणावी की वासनेची वाढत जाणारी नराधमांची विकृती. माणसांमध्ये उद्भवणारी भूक ही प्राकृतिक म्हणावी की वासनेची वाढत जाणारी नराधमांची विकृती. आया बहिणी लहान लेकरू ही शिकार व्हावी हीच म्हणावी का रामराज्यातील मर्यादेतील संस्कृती. कलियुगी अघटित वेळ हे काळाचा दुष्ट आघात इथे. कलियुगी अघटित वेळ हे काळाचा दुष्ट आघात इथे. दगडाने ठेचली जाते नवजात कळीचाही होतो घातपात इथे. जिजाऊंसारखे शूरवीर घडवावे की निर्भय बनवूनच हिनवावे. जिजाऊंसारखे शूरवीर घडवावे की निर्भय बनवूनच हिनवावे. आजच्या आधुनिक ज्ञानी स्त्रीला स्वातंत्र्याच्या चौकटीत काय बनवावे. कळत नाही कसे रोज एक अबला या कळपात चिरडते. कळत नाही कसे रोज एक अबला या कळपात चिरडते. अमानुष मानसिकतेच्या जात्यात बाई सारखी भरडते. कळत नाही कसे रोज एक अबला या कळपात चिरडते. अमानुष मानसिकतेच्या जात्यात बाई सारखी भरडते. काय गुन्हा असतो त्या निष्पाप जीवांचा. काय गुन्हा असतो त्या निष्पाप जीवांचा. मनावर शरीरावर झेलते जीवघेणा संहार अत्याचाराचा. भीती वाटते. भीती वाटते बोलताना चालताना मोकळं हसताना बसताना. भीती वाटते चालताना बोलताना मोकळं हसताना बसताना. कोणी रोखून पाहत नाही ना वावरताना स्वतःला सावरताना. किळसवाण्या नजरा या नखापासून केसापर्यंत देहावर खेळतात. किळसवाण्या नजरा या नखापासून केसापर्यंत देहावर खेळतात. एकट्या स्त्रीला गाठून क्रूरतेची पावले आपोआप मागे वळतात. माणसांच्या गर्दीत ही शरीराला खेटण्याचे नवे बहाणे शोधतात. माणसांच्या गर्दीत ही शरीराला खेटण्याचे नवे बहाणे शोधतात. सुशिक्षित सभ्यतेचे गिधाडे हे घाणेरडा हेतू शितापीने साधतात. सावटाचा अंधार इतका दाटलाय की प्रकाशी दिसत नाही दूरवर. सावटाचा अंधार इतका दाटलाय की प्रकाशी दिसत नाही दूरवर. अंधकाराच्या हाहाकारात या निर्दयी सावल्या पसरल्यात कुठवर. म्हणे पाप वाढते आहे. म्हणे पाप वाढते आहे. वैचारिक घडते आहे. घरातल्या रामामुळे बाहेरच्या रावणामुळे स्त्री रडते आहे. म्हणे पाप वाढते आहे. अवैचारिक घडते आहे. घरातल्या रामामुळे बाहेरच्या रावणामुळे स्त्री रडते आहे. शंभू शिवबासारखे मानतो आम्ही आदर्श पुरुषाला. शंभू शिवबासारखे मानतो आम्ही आदर्श पुरुषाला. अफजल डोक्यात येतोच कसा या वृत्तीमुळे माणुसकी सडते आहे. शोषिता बनूनच स्त्रीचं जगणं असह्य जाळ्यात जावं लुटून. शोषिता बनूनच स्त्रीचं जगणं असह्य जाळ्यात जावं लुटून. घडतो उघड उघड बलात्कार इतकी हिंमत येते कुठून. जगावं की मरावं या पाशवी युगात नेमकं काय करावं. जगावं की मरावं या पाशवी युगात नेमकं काय करावं. त्रासाची विटंबना वाढते एवढी की स्वाभिमान जातो तुटून. साध्या मेणबत्त्या पेटवून पीडितेला न्याय मिळतो कुठे. साध्या मेणबत्त्या पेटवून पीडितेला न्याय मिळतो कुठे. दाह होतो श्वासांचा. निर्भया फक्त जीवानिशी जाते. आक्रोशाची ठिणगी वाढते. स्वाभिमान 2-4 दिवसच पेटतो. आक्रोशाची ठिणगी वाढते. स्वाभिमान 2-4 दिवसच पेटतो. नव्या सावजासाठी पुन्हा नव्या खेळीसाठी हा नराधम सुटतो. कुठेतरी हे थांबवलंच पाहिजे. कुठेतरी हे थांबवलंच पाहिजे पण सत्याने थांबवणार कोण. कुठेतरी हे थांबवलंच पाहिजे पण सत्याने थांबवणार कोण. फुटकळ लेख माझी कविता न्याय व्यवस्था वाचा होणार कोण. ज्या नाळेने विश्व वाढवलं तिला कमकुवत करून तोडू नका. ज्या नाळेने विश्व वाढवले तिला कमकुवत करून तोडू नका. आतल्या नीतिमत्तेच्या माणसाला मारून वाढणाऱ्या फुलाला खुडू नका. ज्या दिवशी पुरुष स्त्रीला वाईट नजरेने पाहणार नाही. ज्या दिवशी पुरुष स्त्रीला वाईट नजरेने पाहणार नाही त्या दिवशी स्त्रीला कुठल्याही पुरुषाची भीती राहणार नाही. वासनेची विकृती जेव्हा माणसातून कायमची लयाला जाईल.
वासनेची विकृती जेव्हा माणसातून कायमची लयाला जाईल तेव्हा स्त्रीच्या जगण्याचा स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं उद्धार होईल. तेव्हाच स्त्रीच्या जगण्याचा स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं उद्धार होईल. धन्यवाद.